नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्राध्यापक प्रवीण बोंद्रे अकोटवरून 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांसाठी अकाउंट हा विषय मी शिकवित आहोत। मागील व्हिडिओजमध्ये 12वी कॉमर्सचे जे विद्यार्थी आहेत तर त्यांचा अकाउंटचा सिलेबस आपण समजावून सांगितलेला होता आणि आजच्या या व्हिडिओजमधून आपण विद्यार्थ्यांना सिलेबस स्टार्ट करत आहे आपण शिकवणं। त्याच्यामध्ये अकाउंट मधले जे पहिले चॅप्टर आहे, पहिले चॅप्टर कोणतं आहे तर याच्यामध्ये इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप हे पहिलं चॅप्टर त्याच्यामध्ये आहे। थोडंसं याच्यामध्ये थेरॉटिकल पोर्शन याच्यामध्ये येतो आहे आणि याच्यामध्ये पार्टनरशिपची इंट्रोडक्शन आपण समजून सांगणार आहे। म्हणून पहिले चॅप्टरचं नाव आहे इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप। आता याच्यामध्ये तुम्हाला सांगतोय A partnership is a relationship between two or more persons who agree to share the profit and losses of a business carried on by all or any one of them acting for all। आता याच्यामध्ये काय सांगितलं आहे की याच्यामध्ये जे काही पार्टनरशिप आहे, पार्टनरशिप जी आहे ही कशी सुरू होते तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की दोन किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्ती काय येतात, हे एकत्रित येतात। एखादा व्यवसाय चालू करायचा असेल तर याच्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित येऊन आपला व्यवसाय सुरू करतात आणि त्याच्यामध्ये मग जे लोक एकत्रित येतात दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त एखादा व्यवसाय चालू करण्याकरता, तर त्यांच्यामध्ये जो काही संबंध असतो तर तो कसा असतो, तो भागीदारीचा संबंध असतो, तो पार्टनर्सचा संबंध असतो आणि ते एकत्रित आल्यानंतर आपल्यामध्ये काही शर्ती आणि अटी, काही करार ते करत असतात आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं हु ॲग्री टू शेअर द प्रॉफिट अँड लॉसेस ऑफ अ business carried on by all or any one of them acting for all। आता याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलं की म्हणजे जे काही दोन किंवा दोन पेक्षा जास्त जे पार्टनर्स आहेत जेव्हा एकत्रित येतात एखादा व्यवसाय करण्यासाठी, बिझनेस करण्यासाठी, तर त्यामध्ये बिझनेस स्टार्ट केल्यानंतर त्याच्यामध्ये एकतर प्रॉफिट होणार आहे, एक तर लॉस होणार आहे, म्हणजे एक तर नफा होईल किंवा एक तर तोटा होणार आहे। मग हे जे पार्टनर्स आहेत जेव्हा एकत्रित येतात एखादा व्यवसाय चालू करण्यासाठी, तर तो व्यवसाय चालू करण्याच्या अगोदर ते आपसामध्ये काही शर्ती आणि अटी किंवा काही करार करत असतात, तर आणि तो सर्वांना मान्य असतो। जे सर्व पार्टनर्स एकत्रित आलेले असतात मग ते आपसामध्ये ठरवतात जर बिझनेसमध्ये जर प्रॉफिट आला किंवा लॉस जरी आला तर तो एका विशिष्ट प्रमाणामध्ये आपल्या सर्वांमध्ये तो विभागून घ्यायचा आहे। प्रॉफिट आला तरीही आपण त्याला एक्सेप्ट करायचं एका विशिष्ट प्रमाणामध्ये, एखाद्या विशिष्ट रेशोमध्ये, आणि जर लॉस जरी आला तरी तो एका विशिष्ट प्रमाणामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट रेशोमध्ये तो आपसामध्ये तो वाटून घ्यायचा आहे। दोन्ही गोष्टी, प्रॉफिट आला तरीही आणि लॉस आला तरीही ते पार्टनर्स आपसामध्ये एका विशिष्ट रेशोमध्ये आपसात ते वाटून घेतात। तर तीच गोष्ट ते आपसामध्ये काय करतात, ॲग्री करतात। म्हणून इथे सांगितलं हु ॲग्री टू share the profit and losses of a business carried on by all or any one of them acting for all। आणि याच्यामध्ये त्यासाठी सगळे जे पार्टनर्स आहेत हे सर्व कार्यरत राहतात। बिझनेस मध्ये लॉस येऊ, बिझनेस मध्ये प्रॉफिट येऊ, ते आपसामध्ये काय करतात, एका विशिष्ट प्रमाणामध्ये, एका विशिष्ट रेशोमध्ये ते वाटून घेतात, त्याची ती जबाबदारी उचलतात। म्हणून तुम्हाला सांगतोय की इंट्रोडक्शन टू पार्टनरशिप हे जे चॅप्टर आहे याच्यामध्ये सर्वात अगोदर आपल्याला पार्टनरशिप जे आहे काय असते हे आपल्याला शिकून घेणं गरजेचं आहे। तर त्याच्यामध्ये तुम्हाला मी तेच सांगत आहे की याच्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त लोक एकत्रित येतील आणि ते आपसामध्ये एखादा व्यवसाय स्टार्ट करतील, एखादा बिझनेस स्टार्ट करतील, परंतु बिझनेस स्टार्ट करायच्या अगोदर ते आपसामध्ये काही शर्ती आणि अटी, काही करार करत असतात आणि ते असं आहे की मग ते ठरवतात आपसामध्ये की बिझनेसमध्ये पुढे चालून जर काही प्रॉफिट आला असेल किंवा लॉस येईल तर तो आपसामध्ये आपण एका विशिष्ट प्रमाणामध्ये तो वाटून घ्यायचा।
तर ह्या ज्या शर्ती आणि अटी आहेत तर ते बिझनेस चालू करायच्या अगोदर हे तयार करतात आणि मग पुढे चालून बिझनेसमध्ये प्रॉफिट येऊ किंवा लॉस येऊ ते आपसामध्ये एका विशिष्ट रेशोमध्ये एका विशिष्ट प्रमाणामध्ये विभागून घेतात. तर याला म्हटलं जाते पार्टनरशिप. आणि याच्यामध्ये जे काही बिझनेस चालू करण्यासाठी दोन किंवा त्यापेक्षा अधिक लोक जेव्हा एकत्रित येतात तेव्हा त्याला पार्टनरशिप असं म्हटलं जाते. आणि जे लोक एकत्रित येत आहेत याच्यामध्ये दोन किंवा त्याच्यापेक्षा जास्त त्या लोकांना काय म्हटलं जाते, त्या लोकांना पार्टनर्स असं म्हटलं जाते. तर अतिशय सोपी इंट्रोडक्शन आहे पार्टनरशिपची. त्यानंतर फीचर्स ऑफ पार्टनरशिप मी तुम्हाला सांगणार आहे. याच्यामध्ये फीचर्स ऑफ पार्टनरशिप. फीचर्स ऑफ पार्टनरशिप. आता फीचर्स ऑफ पार्टनरशिप आपल्याला पाहायचं आहे. म्हणजे काय होणार आहे की पार्टनरशिपची याच्यामध्ये काय काय वैशिष्ट्य आहेत. तर याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की याच्यामध्ये दोन किंवा त्यापेक्षा जास्त पार्टनर्स आहेत हे एकत्रित येऊ शकतात. तर पहिलं याचा फीचर्स काय आहे, तर पहिलं आहे टू or more person. टू or more person. मग याच्यामध्ये कमीत कमी किती असू शकतात, मिनिमम किती असू शकतात, त्यांनी सांगितलं मिनिमम 2. मिनिमम 2 आणि मॅक्झिमम किती असू शकतात, तर इथे मॅक्झिमम 50. मिनिमम 2 मॅक्झिमम 50 पार्टनर्स त्याच्यामध्ये एकत्रित येऊन आपला व्यवसाय चालू करू शकतात. त्यानंतर सेकंड नंबर आहे ऍग्रीमेंट. आता ऍग्रीमेंट म्हणजे काय होते, करार. जेव्हा पार्टनर्स एकत्रित येतात दोन किंवा त्यापेक्षा जास्त तर तेव्हा ते आपसामध्ये काय करतात, एक करार करतात. आता त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, must be formed by a conduct oral or written. Oral or written. आता याच्यामध्ये जो ऍग्रीमेंट आहे ते पार्टनर्स जेव्हा एखादा बिझनेस चालू करण्यासाठी एकत्रित येतील दोन किंवा त्यापेक्षा जास्त त्यावेळेला ते पार्टनर्स ऍग्रीमेंट आपल्यामध्ये करतात. मस्ट बी फॉर्म बाय अ कंडक्ट ओरल ऑर रिटन. हा ऍग्रीमेंट कसा असू शकते, ओरल असू शकते आपसामध्ये, ते फक्त बोलण्याच्या माध्यमातून आपसामध्ये अग्रीमेंट करू शकतात किंवा रायटिंग मध्ये सुद्धा ते आपसामध्ये आपला बिझनेसचा अग्रीमेंट करू शकतात. त्याच्यामध्ये नफा तोटा कसा विभागून घ्यायचा, बिझनेस मध्ये कोण काय काय आणायचं, हे सगळं ते एकतर बोलण्याच्या माध्यमातून डिसाईड करतील किंवा त्या सगळ्या शर्ती आणि अटी ह्या लिहून घेतील अग्रीमेंटच्या स्वरूपात. तर त्याला म्हटलं जाते अग्रीमेंट करणे. त्यानंतर थर्ड नंबरवर आहे प्रॉफिट शेअरिंग. आता याच्यामध्ये प्रॉफिट शेअरिंग, आता याच्यामध्ये प्रॉफिट शेअरिंग त्यांनी सांगितलं की ही तिसरं फीचर्स याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये पार्टनर्स
पार्टनर्स शेअर प्रॉफिट and loss and losses as per agreement. आता जे पार्टनरशिप आहे, पार्टनरशिप मध्ये पार्टनर्स काय करतात, एकत्रित येतात आणि एकत्रित आल्यानंतर ते बिझनेस मध्ये जो काही प्रॉफिट होत असेल किंवा लॉस होत असेल तर तो आपसामध्ये काय करतात, एका विशिष्ट प्रमाणामध्ये तो वाटून घेत असतात. आणि तो कसा वाटून घेतात तर त्याचं अग्रीमेंट मध्ये जे ठरलेलं असेल त्या रेशोनुसार मग त्या आपसामध्ये आपला प्रॉफिट आणि जो लॉस आहे हा वाटून घेत असतात. म्हणून यांनी सांगितलं पार्टनर्स शेअर्स प्रॉफिट अँड लॉसेस ऍज पर अग्रीमेंट. अग्रीमेंट मध्ये काय दर्शवलेलं आहे, त्याचा रेशो कसा आहे आपसामधला, पार्टनर्स मधला, त्यानुसार त्याच्यामधला प्रॉफिट किंवा लॉस हा आपसामध्ये शेअर करण्यात येणार आहे. हे अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर पुढचा जो पॉइंट आहे, पुढचा पॉइंट तुम्हाला सांगतोय की याच्यामध्ये म्युच्युअल एजन्सी ह्याच्यामध्ये 4 नंबरचा पॉइंट आहे, नंबर 4 म्युच्युअल एजन्सी. आता ह्याच्यामध्ये काय सांगितलं त्यांनी की ही एक काय आहे, ही एक म्युच्युअल एजन्सी असते. याच्यामध्ये त्यांनी सांगितलं आहे इच पार्टनर is an agent and principal. आता याच्यामध्ये each partner is an agent. आता याच्यातला प्रत्येक पार्टनर हा काय असतो, हा एक एजंट असतो आणि त्यांचे आपसामध्ये काही प्रिन्सिपल्स असतात, काही तत्व ठरलेले असतात आणि त्यानुसार ते आपला काय करतात, बिझनेस करत असतात. त्यानंतर नंबर 5 लॉफुल बिझनेस, LAWFUL लॉफुल बिझनेस. हे 5 नंबरचं फीचर्स आहे पार्टनरशिपचं. याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे, याच्यामध्ये सांगितलं आहे partnership must be for a legal activities, legal activity. तर याच्यामध्ये नंबर 5 फीचर्स कुठला आहे, नंबर 5 तर नंबर 5 आहे लॉफुल बिझनेस. तर हा जो बिझनेस आहे तर हा काय आहे, कायद्यानुसार तो तयार झालेला असतो, कायद्याचा त्याला आधार असतो. पार्टनरशिप मस्ट बी फॉर लिगल ऍक्टिव्हिटीज. असं जे की सगळं कार्य चालते पार्टनरशिप फर्मचं तर हे कसं चालणार आहे, हे सगळं कायद्यानुसार वर्किंग चालते असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. तर अशा पद्धतीनं आपणास जवळपास 5 फीचर्स मी आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास सांगितलेले आहेत. आणि त्यानंतर उर्वरित जे काही माहिती आहे पार्टनरशिप फर्मची ते आपण नंतरचा जो व्हिडिओ राहणार आहे उद्याचा तर त्याच्यामध्ये आपण तुम्हाला सांगणार आहोत. आजच्यासाठी आपण एवढंच याच्यामध्ये आपण विद्यार्थ्यांना माहिती देणार आहोत. आणि विद्यार्थ्यांना तुम्हाला सांगतो आहे की फिनिक्स कॉमर्स कोचिंग क्लासेस अकोट या अंतर्गत 12वी कॉमर्सच्या विद्यार्थ्यांना आपण पूर्ण जो सिलेबस आहे 12वी कॉमर्स अकाउंटचा तो आपण शिकविणार आहोत. त्यामुळे सर्व कॉमर्सच्या विद्यार्थ्यांनी
विशेषतः जे 12वीचे विद्यार्थी आहेत तर त्यांनी काय करायचं आहे, प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे जे युट्यूबचं चॅनल आहे याला सबस्क्राईब करायचं आहे आणि सबस्क्राईब केल्यानंतर नोटिफिकेशन मध्ये जाऊन ऑल करायचं आहे। आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ जर चांगला वाटला तर तुम्ही तुमचे मित्र असतील, काही मैत्रिणी असतील तर त्यांना सुद्धा तुम्ही सांगा की प्रोफेसर प्रवीण बोंद्रे मोटिवेशनल स्पीकर हे एक युट्यूबचं चॅनल आहे, ते जर आपण सबस्क्राईब केलं, नोटिफिकेशन मध्ये ऑल केलं तर आपल्याला म्हणजे तुम्हाला अकाउंटचे व्हिडिओ सरांचे बघता येतील। तर तुम्ही ह्या ज्या गोष्टी आहेत तुमचे मित्र मैत्रिणींना तुम्ही सांगा, ज्यामुळे काय होणार आहे की अधिक जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना या टीचिंगच्या सेवेचा लाभ घेता येईल। तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इथे थांबूया आणि आपण यानंतर पुढच्या व्हिडिओज मध्ये उद्याला आपण भेटणार आहोत। थँक्यू सो मच। थँक्यू।